मस्त चमचमीत मासवडी आणि झणझणीत रस्सा. मासवडी म्हटलं की बऱ्याच जणांना खूप अवघड वाटते, पण इथे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने 3 स्टेपमध्ये सांगणार आहे. पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट अशी रेसिपी होईल. नमस्कार, मी अंकिता. अंकितास रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुणे आणि मराठवाडा या 2 भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये केली जाते. अगदी थोड्याफार फरकाने तयार होते. पाहुणे जर आले तर नॉनव्हेज खात नसतील तर मासवडी ही स्पेशल डिश म्हणून आपण बनवू शकतो आणि बनवायलाही खूप सोपी आहे आणि चवीला तर नॉनव्हेजलाही मागे टाकेल अशी आहे. झटपट रेसिपीला सुरुवात करूया. आपण इथे मासवडीचा मसाला बनवून घेणार आहोत. पहिली स्टेप, इथे 1 चम्मच आपण धने घेतलेत, 1 चम्मच जिरा, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 3 आपण हिरव्या वेलच्या घेतल्यात. आता आपण इथे लो गॅसवरती 2 मिनिटे छान असं भाजून घेणार आहोत. आता असं भाजून झाले. आता आपण एका डिशमध्ये काढून पूर्ण गार करून घेऊयात. आपण इथे 1 वाटी पांढरे तीळ घेतलेत, अर्धी वाटी खसखस घेतले. तीळ छान असे तडतडेपर्यंत बघा आपल्याला भाजून घ्यायचेत आणि भाजून झाल्यानंतर तीळ पण आपण इथे काढून घेणार आहोत. आता आपण इथे 1 वाटी खोबरं घेतले. खोबरं आपल्याला इथे रंग बदलेपर्यंत छान असं भाजून घ्यायचे. आपलं खोबरं पण मस्त भाजून झाले. आता आपण इथे 1 मिडियम आकाराचा कांदा घेतला आहे. कांदा मस्त असा उभा पातळ चिरून घेतला आहे. 10 ते 15 लसूण पाकळ्या. तर आपण हे छान बघा रंग बदलेपर्यंत छान भाजून घ्यायचं, आपल्याला परतून घ्यायचे. आता आपण हे सर्व काढून पूर्ण मिश्रण आपण गार करून घेतले. आता आपण जे खडे मसाले पहिले भाजून थंड करून घेतलेत ते मिक्सरला घालूयात, ते बारीक करून घेऊयात. आता खोबरा, खसखस, सफेद तीळ बघा अशा प्रकारे आपल्याला इथे मसाला वाटून घ्यायचा आहे. आता कांदा आणि लसूण घालूयात. शेंगदाण्याचा कूट, लाल तिखट, हळद आणि आपला काळा मसाला घरगुती, चवीनुसार मीठ, कोथिंबीर. आपल्याला हे वाटण पाणी न टाकताच बघा वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. आता आपण पिठलं बनवण्यासाठी इथे 10 ते 15 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, मीठ असं मस्त बारीक करून घेतलं आहे, ठेचा बनवून घेतला आहे. आता आपण पिठलं बनवण्यासाठी बघा इथे कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल घालून हिंग घातला आहे. आता आपण जे हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतला होता ते तेलात घालूयात आणि छान असं परतून घेऊयात. म्हणजे आपल्या मासवडीला खूप असा छान खमंगपणा येईल. आता बघा छान परतून घेतले. इथे टाकूयात हळद आणि मस्त मिक्स करून घ्यायचे आपल्याला. हळद घातली. आता आपण इथे घालणार आहोत पाणी. मी इथे 1.5 वाटी बेसन घेतले, त्याच वाटीने आपण इथे 2 वाटी पाणी घालणार आहोत. ही दुसरी स्टेप आहे, खूप महत्त्वपूर्वक आहे, त्यामुळे आपल्याला ही रेसिपी पूर्ण लक्षपूर्वक बघायची म्हणजे अगदी परफेक्ट अशी रेसिपी आपली तयार होईल. आता आपण इथे चवीनुसार मीठ घालूयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि छान आपल्याला बघा इथे मस्त अशी पाण्याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला मस्त उकळी आले. आता आपण घालणार आहोत बेसन पीठ. इथे बघा मी बेसन पीठ चाळून घेतले, म्हणजे त्यातल्या पूर्ण गुठळ्या मोडून घेतल्यात, असं गुठळ्या होणार नाहीत आणि मस्त असं आपलं मासवडीसाठी इथे पिठलं तयार होईल. थोडं थोडं करून घालून आपण छान असं इथे पूर्ण गुठळ्या मोडून पिठलं बनवून घेणार आहोत. बघा पूर्ण असं मिक्स करून घेतलंय. आता आपण इथे ठेवणार आहोत 2 मिनिटासाठी झाकण ठेवून आपल्याला इथे छान असं आपलं मासवडीचं पिठलं वाफवून घ्यायचे. आपल्याला इथे बघा मध्ये मध्ये चेक करून छान अशा प्रकारे इथं शिजवून घ्यायचे. एकदम असं एकसंग झालं पाहिजे. छान शिजवून घेतले. आता बघा आपण इथे पोळपाट घेतला आहे, त्यावरती कॉटनचा रुमाल घेतला आहे, पाण्याने भिजून घेतला आहे ओला करून. आता आपण त्यावरती टाकूयात खोबऱ्याचं कीस, कोथिंबीर आणि आपलं पिठलं गरम असतानाच आपण बघा इथे पाण्यात हात बुडवून असं गरम लागलं तर मासवडी बनवून घेणार आहोत. आता आपण जो मसाला करून घेतला आहे तो टाकूयात आणि मस्त असा माशाचा आकार देऊन आपल्याला इथे अशी मासवडी बनवून घ्यायची. एकदम मस्त अशी आपली माशाच्या आकाराची मासवडी बनवून तयार होते.
इतकी मस्त अशा प्रकारे बघा आपली मासवडी इथे बनवून तयार आहे. आता आपण दुसरी पण मासवडी इथे अशा प्रकारे बनवून घेणार आहोत. छान अशा आपल्या आता इथे बघा मासवडी एकदम खमंग आणि छान अशी आपली मासवडी तयार आहे. आता आपण मासवडीचा रस्सा बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपण इथे कढई ठेवले, त्यामध्ये घालूयात तेल. तेल छान गरम झालं की मग आपण त्यामध्ये टाकणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा, उभा पातळ. कांदा मस्त तेलामध्ये आपल्याला इथे लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झालाय, त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत 10 ते 12 लसूण पाकळ्या. लसूण पाकळ्या आपल्याला इथे छान असं परतून घ्यायचे. कांदा आपल्याला इथे लालसर रंगावरती मस्त असा परतून घ्यायचा आहे. आपला कांदा बघा मस्त असा लालसर रंगावरती परतून झाला आहे. आता आपण एक छोटी वाटी इथे चणा डाळ घेतले. आता आपण त्यामध्ये टाकूयात चणा डाळ आणि आपल्याला ही डाळ पण अशी 2 ते 3 मिनिट मस्त अशी परतून घ्यायचे. इथे मी एक छोटी वाटी सुकं किसलेलं खोबऱ्याचं किस घेतलं आहे. तो पण आपण याच्या मसाल्यामध्ये छान असा मिक्स करून घेऊयात. आणि आपण इथे कोथिंबीर पण टाकणार आहोत थोडीशी. आणि बघा आपला एकदम असा मसाला आता इथे वाटण्यासाठी तयार आहे. आता आपण याला थंड करूयात आणि मिक्सरला असं फिरवून घेणार आहोत. त्यासाठी आपण इथे हळद, लाल तिखट, आपला घरगुती गरम मसाला, सर्व जिन्नस आपण इथे मसाल्यामध्येच टाकून घेतलेत. आणि आता आपण हा मसाला छान असा मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. बघा आता आपला इथे मस्त मासवडीचा असा झणझणीत रस्सा पण तयार होतोय. तेल मस्त गरम झालंय. आता आपण जो मसाला मिक्सरला बारीक करून घेतलाय तो तेलामध्ये टाकायचा आहे आपल्याला. आपण गरम मसाले पण मिक्सरमध्ये छान असे फिरवून घेतलेत. मसाला छान असा तेल सुटेपर्यंत आपण इथे परतून घेतलाय. आणि आता आपण मसाल्यामध्ये पाणी टाकणार आहोत. तर पाणी आपल्याला इथे कडकडीत असं गरम करून घ्यायचे आणि आपल्याला पाहिजे तेवढाच आपला इथे रस्सा बनवून घ्यायचे. आता आपण इथे टाकूयात चवीनुसार मीठ आणि 3 ते 4 मिनिट असंच आपल्याला मस्त आपला रस्सा असा उकळू येऊ द्यायचे. म्हणजे रस्सा एकदम छान आणि असा खमंगपणा येतोय. रस्सा पण तयार आहे इथे बघा. आता आपल्याला अशा प्रकारे मस्त मासवडी कट करून घ्यायचे. इथे 1 किंवा 1.5 इंचाची अशी आपण मासवडी बघा कट करून घेणार आहोत. मस्त आपली चमचमीत अशी मासवडी आणि झणझणीत असा रस्सा बनवून छान असा तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट पण नक्की करा. आवडली असेल तरी कमेंट करा, नसेल आवडली तरीही कमेंट करा. बाय बाय, भेटूया उद्या.